जय संविधान. आपण संविधानाची ओळख ही सिरीज चालू केली आहे भावानं. तर तुम्हाला माहिती आहे मी रोज डेली एक शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवरती इंस्टाग्राममध्ये टाकतोय. कारण आपण संविधानात 448 कलम याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर भावानं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कलम 5 ते 8 5 ते 8 कलमविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. तर भावना आपल्या संविधानाची ओळख या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय संविधानातील कलम 5 ते 8 जे पूर्णपणे नागरिकत्व याविषयी संबंधित असते. ही कलम सगळ्यांसाठी खूपच महत्वाची आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की नागरिकत्व म्हणजे काय? तर भावांनो, नागरिकत्व म्हणजे कायदेशीररित्या एखाद्या देशाचा नागरिक असणे. म्हणजेच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार, सरकारी नोकरीचा अधिकार, मूलभूत हक्क हे सर्व नागरिकत्वामुळेच असतात. तर भारतीय संविधान कलम 5 ते 11 हे कलम 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. हे लक्षात ठेवा भाऊन. कलम 5 ते 8 हे संविधान लागू होताना आणि कलम 9 ते 11 हे नंतरचे नियम व अधिकार आहे. आज आपण कलम 5 ते 8 सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला भावांनो सुरू करूया. कलम 5 कलम 5 काय सांगते भावांनो, तर संविधान लागू होताना जे नागरिकत्व म्हणजेच संविधान लागू होताना नागरिकत्व दाखणारी कलम म्हणजे कलम 5. तर कलम 5 सांगते की 26 जानेवारी 1950 रोजी कोण भारतीय नागरिक असेल किंवा आहे, तर त्या व्यक्तीचा भारतामध्ये कायमस्वरूपी राहण्याचा हेतू असावा. फक्त तात्पुरते राहणे चालत नाही. जर व्यक्ती भारतामध्ये जन्मली असेल किंवा तिची आई वडील भारतात जन्मले असतील किंवा ती व्यक्ती किमान 5 वर्षे भारतात राहत असेल, म्हणजेच 5 वर्षापासून भारतामध्ये राहत असेल, तर ती व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाईल. कलम 5 हे सर्वसाधारण भारतीयांसाठी आहे. कलम 5 बघितली. आता कलम 6 कलम 6 काय सांगते, तर पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांचे नागरिकत्व सांगणारी कलम म्हणजे कलम 6. 1947 मध्ये भारत पाकिस्तान यांची फाळणी झाली. तर फाळणीनंतर मोठ्या प्रमाणात लोक पाकिस्तानातून भारतात आले. त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच कलम 6 बनवण्यात आली. तर कलम 6 जर सांगायचं झालं, तर जर व्यक्ती पाकिस्तानातून 19 जुलै 1948 पूर्वी भारतात आले असेल, तर ती व्यक्ती आपोआप भारताचे नागरिक ठरते किंवा ठरले. तसेच 19 जुलै 1948 नंतर जर व्यक्ती भारतात आले, तर त्यांना नोंदणी करणे आवश्यक असावा व त्यांचा भारतात कायम राहण्याचा हेतू असावा. या अटी पूर्ण केल्यास तर भारतीय नागरिकत्व मिळते. इथपर्यंत समजलं भावनो. कलम 5 आणि कलम 6. आता कलम 7 बघू. तर कलम 7 काय सांगते, तर भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांचे नागरिकत्व सांगणारी कलम म्हणजेच कलम 6. भावना, जर एखादी व्यक्ती भारतातून पाकिस्तानात गेली, तर ती व्यक्ती भारतीय नागरिक राहणार नाही. जर व्यक्ती भारत सरकारच्या म्हणजेच जर एखादी व्यक्ती भारतातून पाकिस्तानात गेली, तर ती भारतीय नागरिक राहत नाही. पण तीच व्यक्ती भारत सरकारची परवानगी घेऊन पुन्हा भारतात परत आली, तर तिला कलम 6 नुसार नागरिकत्व मिळू शकते. म्हणजेच पाकिस्तानाला गेले तर भारतीय नागरिकत्व संपते. पण भारत सरकारच्या परवानगीने गेले व परत आले तर पुन्हा नागरिकत्व मिळू शकते. ही सांगणारी कलम म्हणजे कलम 7. आता कलम 8 समजून घेऊया. कलम 8 काय सांगते, तर परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीविषयी कलम 8 सांगत असते. म्हणजेच भावनो, कलम 8 हे येणाऱ्या किंवा परदेशातील भारतीय वंशाच्या लोकांसाठी आहे. जर एखादी व्यक्ती भारताबाहेर राहत असेल, पण तिचे आई वडील किंवा आजी आजोबा हे भारतात राहत असेल किंवा भारतात जन्मले असतील, तर त्या व्यक्ती
त्या व्यक्तीने भारतीय दूतावासात म्हणजेच इंडियन एम्बसीमध्ये नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर ती व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते. ही सांगणारी कलम म्हणजे कलम 8. थोडक्यात लक्षात ठेवायचं कसं भावना, तर कलम 5 भारतात राहणारे, कलम 6 पाकिस्तानातून भारतात आलेले, कलम 7 भारतातून पाकिस्तानात गेलेले आणि कलम 8 परदेशातील भारतीय वंशाचे लोक. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि संविधान समजून घ्या, कारण संविधान भावना आपल्यासाठीच आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तुमचे जर काही प्रश्न असेल किंवा काही तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय, जय शिवराय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये 9 ते 11 कलम या टॉपिकवर.